मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा सूर्याला सांगतो, मला वेगळं व्हायचं आहे. तेव्हा सूर्या बोलतो, देव पण माझी परीक्षा का पाहत आहे हेच मला आता समजत नाही. अंजीला वाटत असतं की दाजींनी पशाला खूप मारावं. तेव्हा पशा बोलतो, दादा तू मला मार नाही तर काहीही कर, परंतु मी वेगळा होणारच. तेव्हा सूर्या बोलतो, मी तुमच्यासाठी काय कमी केलं रे? कोणीही उठतं आणि वेगळं व्हायची भाषा करतं. प्रत्यक्ष देवाने येऊन सांगितलं तरी माझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पशा, माझं काय चुकलं ते मला सांग. हे सर्व खोटं आहे ना? तेव्हा पशा बोलतो, तू ऐकलं आहे ते सर्व खरं आहे. तेव्हा सूर्याचे हात थरथरत असतात. तर पशाचा हात सूर्य त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि त्याला शपथ घ्यायला सांगतो व हे खरं आहे की खोटं हे बोलायला सांगतो. तेव्हा सूर्या पशाला सांगतो, आता शपथ घेऊन सांग की तुला या घरापासून नक्की वेगळं व्हायचं आहे. तर दुसरीकडे स्पॉट बॉय सर्व पशाचा व्हिडिओ काढत असतात. तेव्हा पशा सूर्याला सांगतो, दादा मी तुझी खोटी शपथ कधी घेऊ शकत नाही. मी नाटकासाठी हे सर्व करत होतो. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा पशा सांगतो, मला पाहायचं होतं की मला ॲक्टिंग येते की नाही, परंतु तू माझी खोटी ॲक्टिंग लगेच ओळखली. दुसरीकडे स्पॉट बॉय एकमेकांना टाळ्या देतात आणि दाढीवाला हरला असंही बोलतात. तेव्हा सूर्याला समजतं हे सर्व खोटं आहे. त्यावेळी खोटी ॲक्टिंग केल्यामुळे सूर्या पशावर खूप भडकतो, कारण त्याला हा धक्का सहन होणारा नसतो. तेव्हा सूर्या बोलतो, तुला दुकान महत्त्वाचं आहे की नाटक? आणि एक लक्षात ठेव, कलाकार कितीही मोठा असला तरीही बापाला शेंड्या लावू शकत नाही. तेव्हा पशा अंजीला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात मामी तेथे येते आणि स्पॉटबॉयला पाहून बोलते, मोरींच्या घरात चोरी करतोस का? आता पाहतेच. असं म्हणून त्या दोघांच्या अंगावर एक चादर टाकते आणि त्या दोन्हीही स्पॉटबॉयला चांगलाच चोप देते. मामीचा आरडाओरडा ऐकून सर्वजण बाहेर येतात. तेव्हा पशा त्या दोघांच्या अंगावरची चादर काढतो आणि स्पॉटबॉयला पाहतो. त्यावेळी मामी त्या स्पॉटबॉयच्या हातात पापड पाहते आणि त्या दोघांनाही पापड चोर असं बोलते आणि पुन्हा चोप देते. तेव्हा पशा सांगतो, मम्मी हे चोर नाहीत, त्या राहुलची माणसं आहेत. मामीला अगोदर काही समजत नाही. तर स्पॉटबॉय सांगतात, आता पशा तू हरणार. असं म्हणून ते दोघेही धूम ठोकतात. तर मामी पशाला विचारते, हे दोघे काय चुरूचुरू बोलत गेले रे? तेव्हा पशा सांगतो, नाटकाचा हिरो बनण्यासाठी राहुल आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. मी 2 राऊंड जिंकणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मामी विचारते, त्या राऊंड सुचवल्या कोणी? तेव्हा पशा सांगतो, राहुलनेच. तेव्हा मामी सांगते, त्या राहुल्याने चिटिंग केली. हे ऐकून पशा आणि अंजीला धक्काच बसतो. तर मामी राहुलला ढवळूनच काढायचं ठरवते. दुसरीकडे राहुल घरी येतो. त्याच्या घरी त्याचे पप्पा असतात. तर गुड्डी हळूच व्हिडिओ काढत असते. इकडे राहुल हार घालून त्याच्या पप्पांसमोर येतो आणि सांगतो, पप्पा मी तुम्हाला न सांगता आणि तुम्हालाच न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. हे ऐकून त्याचे पप्पा राहुलच्या जोरात कानाखाली मारतात. तर दुसरीकडे डिरेक्टर राहुल आणि पशाचा व्हिडिओ पाहतात. तेव्हा डिरेक्टर सांगतात, प्रशांत तुझा भाऊ तर तुला चांगलाच ओळखतो रे, परंतु राहुलचे वडील एवढे वर्ष होऊनही अजून त्याला चांगले ओळखत नाही. परंतु नियमाप्रमाणे आपल्याला राहुल सरांनाच विजयी घोषित करावे लागेल. तेव्हा राहुल आणि त्याचे स्पॉट बॉय खूप खुश होत नाचू लागतात. तर पशा आणि अंजी खूप नाराज होतात. काही वेळाने राहुल आणि स्पॉट बॉय दुसरीकडे गप्पा मारत असतात. ते सर्वजण खुश असतात. तर स्पॉट बॉय राहुलला बोलतो, राहुल सर तुमच्या खोट्या बापाला ॲक्टिंगचे पैसे दिले बरं का, 1 रुपया पण त्याने कमी घेतला नाही. तेव्हा राहुल चिडतो आणि बोलतो, त्याला ना कमीच पैसे द्यायला पाहिजे होते, कारण त्याने मला खूप मारलं. तेव्हा स्पॉट बॉय सांगतात, आम्ही पण खूप मार खाल्ला आणि ती बाई कोण होती मला माहितीच नव्हतं. आली होती ती सारखी अशी बोलायची की ढवळून टाकील ढवळून टाकील. तेव्हा राहुल सांगतो की अरे ती प्रशांतची सासू होती, तिच्या नादी अजिबात लागायचं नाही. तर राहुल बोलतो, जाऊ दे आपणच जिंकलो ना. दुसरीकडे पशा खूप नाराज असतो. अंजी गुड्डी त्याला समजावत असतात. तेवढ्यात मामी पण तेथे येते आणि पशाला टोमणा मारते व जोक करत असते. तेव्हा गुड्डी अंजीला सांगते, आता ह्या 2 राऊंडमध्ये दाजींचं जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. ते जिंकतील की नाही यावरच मला शंका आहे. तर मामी बोलते, माझा पशुबाल तर नक्कीच जिंकणार. अंजी ही पशाला धीर देत असते. त्यानंतर डिरेक्टर पशाला सांगतात, आता तुला 2 राऊंड जिंकावेच लागतील.
तर राहुल लगेच पुढच्या स्पर्धेचा टास्क सांगू लागतो. तर मामी लगेच राहुलला थांबवते आणि बोलते, जरा थांब, मी ढवळे महाराणी आहे, ह्या चंद्रावतीची मम्मी. या राज्यात सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे. तेव्हा डिरेक्टर राहुलला सांगतात, बरोबर आहे मामीचं बोलणं, आता ह्यावेळी प्रशांतच टास्क सांगणार. असं म्हणून ते पशाला टास्क काय आहे असं विचारत असतात. तेव्हा पशाची ततमम होते, तो खूप गोंधळतो. तर मामी सर्वांना सांगते, आता मीच सर्वांना या स्पर्धेचा टास्क सांगणार. राहुल आणि पशाने एकमेकांना खूप हसवायचं. त्यावेळी डिरेक्टरलाही मामीचा हा टास्क आवडतो, परंतु राहुलला ते आवडत नाही आणि पटतही नाही. तर डिरेक्टर सांगतात, हसवायचं काम जरा अवघडच आहे, परंतु इथे खरा कलाकाराचा कस लागतो. जो जास्त हसवेल तो या स्पर्धेचा विजेता असणार. तर राहुल लगेच सर्वांना सांगतो, आता मी अगोदर प्रशांतला हसवणार. तेव्हा मामी नाही बोलते. डिरेक्टर छापाकाटा करतात. तर पहिलं पशाने राहुलला हसवायचं असतं. काटा पशाचा असतो. तेव्हा मामी काटा लगा गाणं म्हणून खूप नाचत असते. डिरेक्टर मामीला शांत करतात. त्यावेळी डिरेक्टर पशाला सांगतात, आता राहुल सरांना तू हसवायचं. तेव्हा अंजी पशाला विचारते, पशा तुला नक्की जमलणार रे? तेव्हा पशा अंजीला धीर देतो आणि तिला प्रेमानेच सांगतो, अंजे मला तुला अजिबात गमवायचं नाही, मी तुझ्यासाठी नक्की जिंकणार आणि या नाटकाचा हिरो बनणारच. तेव्हा अंजी पशाचे हे बोलणे ऐकून खूप खुश होते. तर पशा राहुलला हसवण्यासाठी सज्ज होतो. पशा एका गाण्यावर अगोदर डान्स करू लागतो. तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की नक्की हा पशा करतो तरी काय. कोणी हसत नसतं, सर्वजण फक्त विचारत असतात. त्यानंतर पशा राहुलच्या अगदी जवळ जातो आणि ठुमके मारून डान्स करत असतो. काही वेळाने खाली पडून नागिन डान्स पण करत असतो. तेव्हा पशाचा हा वेडावाकडा डान्स पाहून सर्वजण पशावर खळखळून हसत असतात. तर पशा आपला जलवा छान प्रकारे दाखवतो आणि राहुलबरोबरच सर्वांना हसवतो. तेव्हा सर्वजण पशाच्या या परफॉर्मन्सवर खूप जोराजोरात टाळ्या वाजवत असतात. त्यावेळी डिरेक्टर वीरूला विचारतात, प्रशांतने किती वेळात हसवलं? तेव्हा वीरू सांगतो की 2.25 मिनिटातच प्रशांतने सर्वांना हसवलं. अंजी खूप खुश असते. दुसरीकडे सरिता ओमकारला वरून डबा काढून द्यायला सांगते. त्यावेळी ओमकार तिच्याबरोबर काही बोलत नाही, तो सरितावर रागवलेला असतो. त्यानंतर सरिता विचारत असते, अरे काय झालं ते तरी सांग. तेव्हा ओमकार सांगतो, तुम्ही दोघंही या वयात बाळाचा विचार कसा करू शकता? सर्वजण आम्हाला चिडवतील की म्हातारपणी तुमच्या दादावहिनीला बाळ झालं. घरातील सर्वांनाच नको ते बोलतील. हे ऐकून मात्र सरिताला खूप मोठा धक्काच बसतो. तिला ओमकारच्या ह्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं. तेव्हा ती पोटाला हात लावते आणि खूप रडत असते. पुढील भागात अवनी सूर्याकडे पॉलिसीचे पेपर मागते. तर दुसरीकडे वैभव सनासन ओमकारच्या जोरदार कानाखाली मारतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.